सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।
राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर रघुवीर समर्थ समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदणी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आज महिन्यातला शेवटचा रविवार, त्यामुळे जुना दासबोध आपण घेणार आहोत. त्यापूर्वी विष्णूजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर नंदकुमारजी बोलतील, त्यानंतर आपण चौथा समास जुना 21 समास दासबोध सद्गुरु लक्षण त्याचं वाचन करू आणि मग डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसलेले असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेले असाल तर क्रॉस लेग, सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो सो हम. स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, नंतर 2 ओंकार, मध्ये 1 मिनिटाचं ध्यान. ओंकार करताना आपला जेवढा श्वास आहे
अर्ध्या श्वासामध्ये म्हणायचंय आणि अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार घंटा नदीसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. एक्झेल घर्षणयुक्त पूरक. ओ ब्रीद इन. ओ पूरक. ओ शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकार जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रू मध्यामध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल घर्षणयुक्त पूरक. ओ पूरक. ओ दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार अभ्यासाच्या नादाच्या अभ्यासातनं केलेली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करूया. हरिओम. जय श्रीराम. सर्वांना सप्रेम नमस्कार. परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 111वी पुण्यतिथी नुकतीच गोंदवल्याला पार पडली 25 डिसेंबरला. आणि त्यानिमित्तानं काहीतरी विचार मांडावेत अशी डॉक्टर साहेबांनी सूचना केली. त्यामुळे मी थोडंसं माझ्या अल्पमतीप्रमाणे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीला आपण गोंदवलेकर महाराजांचं चिंतन करू आणि त्याच्यानंतर थोडंसं विषयाला सुरुवात करू. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. परमपूज्य डॉक्टर कंगारांना वंदन.
111वी पुण्यतिथी गोंदवलेकर महाराजांची झाली आताच 25 डिसेंबर. आणि ही तिथीप्रमाणे द्वादशी दशमी वगैरे येते मार्गशीर्ष महिन्यातली. त्या दशमीला पुण्यतिथीचा उत्सव असतो गोंदवलेकर महाराजांच्या इथे गोंदवल्याला. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ब्रह्मचैतन्य ही पदवी जर आपण पाहिली तर एकमेव असं व्यक्तिमत्व असेल की त्यांनाच ती ब्रह्मचैतन्य पदवी मिळाली. आणि परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की हे ब्रह्मचैतन्य त्यांना जर नाव दिलं असेल तर काय त्यांची म्हणजे योग्यता असेल कितपत. आणि ते त्यांच्या गुरुनीच त्यांना पदवी दिलेली आहे, तुकामाईंनी. अशा त्या गोंदवलेकर महाराजांच्या विषयी आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. गोंदवल्याला हा उत्सव साधारणतः 10 दिवस चालतो, प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दरवर्षी. आपण भगवद्गीतेमध्ये पाहिले की नित्य नैमित्तिक उपासना वगैरे अशा प्रकारामध्ये. आणि हे नैमित्तिक उपासनामध्ये नित्य उपासना तिकडे गोंदवल्याला चालतेच, पण हे नैमित्तिक उपासना वर्षभरातून एकदा पुण्यतिथीचा उत्सव येतो महाराजांच्या इथे गोंदवल्याला. आणि हा जवळजवळ 100हून अधिक वर्ष अजून हा उत्सव अखंड विरहित चालू आहे, चालू असतो तिथे. आणि गोंदवलेकर महाराजांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं आपल्या सगळ्याला बऱ्यापैकी उदंड माहिती आहे त्यांच्याबद्दल. थोडीशी माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांचं मूळचं नाव जे आहे ते गणेशरावजी घुगरदैरे, पण या नावाने शक्यतो आपण त्यांना ओळखत नाही. आपण शक्यतो त्यांना गोंदवलेकर महाराज असंच म्हणतो. त्यांचा जन्म जो झाला तो गोंदवले गावामध्ये झाला. आणि गोंदवले गाव हे मान तालुक्यामध्ये सातारा जिल्हा तिथे येतं. आणि गोंदवले हे साधारणतः 40 मैलावरती पंढरपूर पासून सातारा आणि पंढरपूर रस्त्यावरती 40 मैलावरती इथे गोंदवले येतं. आणि तुकाराम महाराजांचा एक छानसा अभंग आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर तशाच पद्धतीने जर त्यांचे पूर्वज बघितलं, पूर्वजांच्या मध्ये विठ्ठल भक्ती वगैरे पारंपरिक चालून आलेली, पंढरीची वारी त्यांच्या घराण्यात चालून आलेली, अशा घरी गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. आणि आपण रामरायाचं जर चरित्र पाहिलं तर रामरायाच्या चरित्रामध्ये जवळजवळ 40 पिढ्या म्हणतात पूर्वीच्या, की आपण त्यांचे पूर्वपुरुष जे म्हणतात की इक्ष्वाकू वंश, तिथून इक्ष्वाकूपासून त्यांची जी मुलं वगैरे. आणि भगवद्गीतेमध्ये पण त्याचा छानपैकी रेफरन्स येतो की 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं की हा योग मी पहिला सूर्याला सांगितला, सूर्याने त्याच्या पुत्र मनूला सांगितला, आणि मनूने त्याचा मुलगा इक्ष्वाकू, आणि अशी ती परंपरा चालत पण ती मध्ये कुठेतरी लुप्त झाली. आणि तोच अर्जुना योग मी तुला परत सांगतोय असं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं. तर अशा त्या इक्ष्वाकू वंशजामध्ये आपण बघितलं तर एक से एक राजा होऊन, राजा मांधाता की ज्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले म्हणतात, राजा सगर, हरिश्चंद्र, त्याच्यानंतर अजय, असे बरेचसे राजा होऊन गेले. आणि दशरथ हे रामरायांचे अ, 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 दशरथांचा पुत्र म्हणजे पहिला पुत्र म्हणजे रामया. आणि जे 40 पिढ्यांमध्ये शक्य नाही झालं ते रामरायाने करून दाखवलं असं म्हणतात. आणि आपण रामरक्षेचे नित्यपठन करतो आपण. आणि रामरक्षेमध्ये जर आपण बघितलं की शिरोमे राघव पाहतो, त्या रामरायाने त्या राघवानी माझ्या शिराचं रक्षण करावं. कोण असा राघव की जो शिरोमे राघव पाहतो, म्हणजे सगळ्या राघवांमध्ये सगळ्यात जो उत्तम रघुकुलामध्ये, अशा त्या रामाने माझं रक्षण करावं. अशी ती जी हे आहे की ते शुद्ध बीजापोटी पाळे रसाळ गोमटी. भगवंत ज्यावेळी अवतार घेतात तर त्यावेळी असं ते कुळ वगैरे बघून चांगल्या ठिकाणी, आणि भगवंत म्हणा संत म्हणा की त्यांच्या आपण जे गुणगान करतो की त्याच्यामध्ये पूर्वापार हे चालत आलं. तुकाराम महाराजांच्या पण ह्याच्यात बघितलं असेल की आपण त्यांच्या पिढ्यानी पिढ्या त्यांच्यामध्ये वारी म्हणा, विठ्ठलाची भक्ती वगैरे चालत आलेली, अशा याच्यामध्ये गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. घरचं काम म्हणजे साधारणतः शेती वगैरे आणि कुलकर्णी पद वगैरे त्यांच्या घरी वगैरे होतं. आणि असे जे संत वगैरे होऊन गेले, आपण जर पाहिलं तर आपल्याकडे देवतांच्या ज्या आहेत त्या जयंती साजऱ्या केल्या जातात. आपण रामनवमी म्हणतो, कृष्ण जन्माष्टमी म्हणतो, पण सगळ्या ज्या संतांच्या आहेत त्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. आणि तशाच पद्धतीची ही एक पुण्यतिथी आपल्याला म्हणता येईल गोंदवलेकर महाराजांची. आपण नाथषष्ठी आपल्याला माहिती आहे, तुकाराम बीज वगैरे माहिती आहे की त्यांच्या महानिर्वाणाचा जो दिवस तो आपण संतांची पुण्यतिथी म्हणून साजरा करतो. आणि असे गोंदवलेकर महाराज साधारणतः 9 वर्षाचे असतानाच ते घर सोडून गेले. कशासाठी गेले तर गुरुच्या शोधासाठी गेले. तर आपण जर बघितलं की असे जे संत वगैरे असतात की त्यांचे पूर्वजन्मामध्येच
बरंचसं त्यांचं काम झालेलं असतं. आणि या जन्मामध्ये तो थोडक्यात म्हणा की शेवटचा जन्म त्यांचा असतो. आणि त्याच्यामध्ये जे पूर्णत्व असतं ते करायला म्हणा आणि आपल्यासारख्या यांचा उद्धार करायसाठी अशा संतांचा जन्म होतो. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारतोय की समजा की कोणी जर देह असाच सोडला मध्ये, तर तो त्याचा ते म्हणजे त्यांनी जे केलं असेल साधना ते छिन्न विछिन्न तरी होत नाही ना. आणि भगवंत त्याला ॲश्युरन्स देतात, म्हणजे त्याला सांगतात की अर्जुना तसं काही नाहीये, की पुढच्या जन्मामध्ये तो जिथे असेल तिथूनच ती साधना त्याची पुढे सुरुवात होते. जर समजा त्याने पहिली दुसरी तिसरी केली असेल तर परत गरज नाही की त्याला पहिलीपासून करायला पाहिजे. आणि अशाच पद्धतीने आपण जर सगळ्या संतांचं चरित्र बघितलं असेल की त्यांना ते लहान वयातच त्यांना ती उपरती म्हणा, वैराग्य म्हणा, त्यांना ते लहान वयातच आल्यासारखं दिसतं. आणि असेच गोंदवलेकर महाराज वयाच्या 9व्या वर्षीच घर सोडून गेले, गुरुच्या शोधार्थ गेले. आणि त्यांच्या वडिलांना कळलं की ते कुठेतरी कोल्हापूरमध्ये वगैरे आहेत. आणि तिथून त्यांच्या वडिलांनी त्यांना परत घेऊन आले, त्यांचं लग्न वगैरे केलं. लग्न केल्यानंतर त्यांचं काय संसारात चित्त काही रमत नव्हतं, म्हणून ते परत 11व्या वर्षी परत साधारणतः 12व्या वर्षी घर सोडून परत गुरूंच्या शोधात गेले. आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं त्यावेळी भारत भ्रमण वगैरे झालं. साधारणतः म्हणतात की वयाची 12 वर्ष ते जवळ 45 वर्ष त्यांनी भ्रमण केलं. आणि आपण समर्थांचं जर चरित्र पाहिलं तर असंच थोडक्यात आहे. वयाच्या 11व्या वर्षी समर्थांनी घर सोडलं, चिंता करीतो विश्वाची म्हणून. आणि समर्थांच्या याच्यात तर आपण एक एक तप पाहिलंय ते. पहिली 12 वर्षे बालपणामध्ये, त्याच्यानंतरची 12 वर्षे पूर्ण तपस्येमध्ये, त्याच्यानंतरच 12 वर्ष भारत भ्रमण, असे ते समर्थांच्या याच्यामध्ये एक एक तप त्यांनी आशय केले. आणि तसंच थोडक्यात आपण गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात बघितलं तर तसं. आणि त्यावेळी ते ज्यावेळी भ्रमण करत होते आणि ते मोठ्या मोठ्या संतांच्या गाठी भेटी घेणं हे ते वगैरे. आणि एक म्हणतात की आपले जे सद्गुरू असतात ते आपली वाट पाहत असतात. आणि त्यांनी असं म्हणतात की रामकृष्ण परमहंस त्या वेळचे, तर त्यांचीही भेट घेतली त्यांनी, पण त्यांचं त्यांना शिष्यत्व तर नाही लाभलं. कारण कुठेतरी एक विधिलिखित वेगळंच होतं की त्यांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी अनुग्रह मिळायचा होता. असे करत करत ते त्यांना एक सूचना आली की तुम्ही एक येहळे गाव म्हणून आहे, हे येतं जालना याच्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि तिथे तुम्ही तुकाराम माईंचा तुम्ही भेट घ्या वगैरे म्हणून. आणि गोंदवलेकर महाराजांनी त्यांची भेट घेतली. आणि तिथे त्यांना त्यांचा अनुग्रह मिळाला. त्यांनीच त्यांना ती ब्रह्मचैतन्य अशी म्हणून पदवी दिली. गोंदवलेकर महाराज साधारणतः 9 महिन्याची त्यांनी खडतर तिथे साधना केली. आणि तिथे छानपैकी आपले डॉक्टर संजयजी जाधव छानपैकी त्याच्याबद्दल सांगतात की तुकारामाई नेहमी म्हणायचे की चोर येणार आहे, धन लुटून येणार आहे, चोर येणार आहे, धन लुटून येणार आहे. तर त्यांना ते माहिती होतं की कोणतरी आपला शिष्य असं येणार आहे. आणि धन म्हणजे हे काय, की थोडं हे आत्मज्ञानाचं हे धन तो सगळं घेऊन जाणार आहे मग. आणि ते सगळं ते काय होतं. आणि मुख्य म्हणजे रामनामाचा उपदेश तो तुकामाईंनी गोंदवलेकर महाराजांना दिला. आणि त्रयोदक्षरी आपण जो मंत्र म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम, तो त्यांना दिला. परमपूज्य डॉक्टर काका छानपैकी सांगतात त्याच्याबद्दल की या मंत्राबद्दलच की श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे काय नेमकं. तो श्रीराम आहे, तो दाशरथी राम आहे. आपल्याला काय करायचंय तर त्या दाशरथी रामाची आपण उपासना करायची. श्रीराम जय जय राम, जय राम जो आहे तो ईश्वर रूप आहे. आणि ईश्वरूप आणि जय जय राम जो आहे ते ब्रह्मरूप आहे. तर आपण रामाची उपासना करत करत, त्या ईश्वर रूप रामाची उपासना करत करत त्या ब्रह्मतत्वापर्यंत जायचंय. आणि हे करता करता जो मधला ईश्वर आहे तो मागे पडला पाहिजे, असं डॉक्टर काकांचं नेहमीच आहे. आणि परमपूज्य डॉक्टर काकांचे प्रवचन मी सुरुवातीत ऐकताना मला एक थोडंसं वेगळंच नाविन्य वाटायचं. की एक समर्थांची उवी आहे की त्याच्यामध्ये समर्थांनी म्हटलंय की एक राम खरा, तिकडे गुरु परंपरा. आणि डॉक्टर काका त्यांचे प्रवचन सांगतात की एक राम खरा म्हणजे दुसरा तो कोण आहे तो खोटा असलाच पाहिजे. आणि तो खोटा राम म्हणजे कोण, तर तो दाशरथी राम. आता हे सुरुवातीला ऐकताना एवढं काहीतरी वेगळं वाटायचं. नाही, डॉक्टर काका सांगायला काहीतरी चुकतायत का, तर काकांचं कधीच चुकणार नाही. आपण शिष्य, आपली तेवढी लेवल नसते की आपण ते समजून घेण्यासारखं. आणि ते ब्रह्मतत्व जे मेन आहे की तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्या ईश्वराची उपासना करत करत आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि आपल्याला कबीर महाराजांच्या बद्दल माहिती आहे, भरपूर त्यांच्याबद्दल माहिती आहे. आणि कबीर महाराज काय म्हणतात की रामनिरंजन न्यारा रे, जे तो आता न्यारा जो राम म्हटलंय की तो फक्त दाशरथी राम नाही आहे. आपल्या त्या ब्रह्मतत्व रामापर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपली खरी साधना तिथे होते.
असा तो त्रयोदक्षरी राम नामाचा जप आहे. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराजांनी बघितलं त्या नामाबद्दल भरपूर काय काय सांगितलं, म्हणून आपण त्यांचं स्तवन करताना पण हे स्तवन केलं जातं त्यांच्याविषयी. आणि महाराजांनी एक सांगितलं की आपल्यासारख्यांसाठी म्हणजे सामान्य माणसासाठी, आणि समर्थांनी पण याच्यामध्ये सांगितले मनाच्या श्लोकांमध्ये, नाम जपेतो शंकर. शंकर जर जपत असेल नाम, आपण तर किंकर आहोत, आपल्याला का जपू नये ते नाम. आणि ते नाम, अशा नामाने जर पाषाण तरले तर हे देह का नाही तरणार या भवसागरातून. असं त्या नामाबद्दलची माहिती नेहमी गोंदवलेकर महाराज सांगत असतात. आणि महाराजांनी हे सांगितलं आपल्याला साधा एस्पेशली मराठी माणसांसाठी, की आपल्याला 4 वेद चांगले माहिती आहेत. आपल्याला ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आणि अथर्ववेद. तर आपल्याला मराठी माणसांसाठी एक आहे ज्ञानेश्वरी, एक आहे एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा आणि दासबोध. हे आपल्या मराठी माणसासाठी हेच 4 वेद आहेत. आपण एवढं जरी केलं तरी आपल्याला त्या वेदांपर्यंत पण जायची गरज नाही, कारण ते आपल्या संतांनी सगळं हे आपल्या याच्यामध्ये सांगून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक गोंदवलेकर महाराजांचं मुख्य याच्यामध्ये वाङ्मय वगैरे बघितलं आपण, बरंचसं आहे त्यांच्यामध्ये. ते एक 365 प्रवचन आहे आणि त्याच्यावरती एक पुस्तक वगैरे पण आहे. त्यातले काही आपल्या ग्रुपमध्ये पण बऱ्याच जणांनी पूर्वी काही काही शेअर केलेली आहेत. तर ती 365 प्रवचन बघितली तर प्रत्येक दिवसासाठी एक असं प्रवचन, आणि तुम्ही बघा ते वाचत जाल हे ते वगैरे. आणि त्याच्यात महाराजांनी काय सांगितलं असेल तर शेवटी काही नाही, शेवटी फिरून फिरून यायचं आणि ते फक्त नामावरतीच यायचं. आणि कलियुगी तर आपल्याला माहिती आहे, नामाशिवाय दुसरा वेगळा कुठलाही असं साधन नाही आहे. आणि सगळ्या संतांनी ते अधोरेखित केलेलं आहे. आणि ती अशी ती प्रवचन आपण पाहिली तर त्याच्यामध्ये तेवढंच येतं. आणि महाराजांचं आपल्याला नवविधा भक्ती माहिती आहेत आपल्याला, आणि नवविधा भक्तीवरती समर्थांनी तर एक पूर्ण दशक त्याच्यासाठी खर्च केलेला आहे. दासबोधातला 4था दशक बघितला आपण तर तो भक्तीवरती येतो, आणि त्या भक्तीवरती नवविधा भक्ती आलेल्या आहेत. त्या भक्ती जर बघितल्या आपण की त्या मुख्य त्याचा जो बेस आहे तो भागवतातून आलेला आहे. आणि भागवतामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत भक्तीचे प्रकार जे सांगितले आहेत, 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, अशा ह्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. आणि 10वा समाज सांगितला असे त्यांनी त्याच्यामध्ये मुक्ती चातुष्ट म्हणून 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. आणि त्यातल्या पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत त्या चलणाऱ्या आहेत, पण जी साहित्य मुक्ती शेवटची आहे ती आत्मनिवेदन भक्तीने आपल्याला मिळवायची आहे, आणि ती न चलणारी अशी आहे. आणि ह्या जर आपण एक एक लेवल बघितल्या आणि प्रत्येक भक्तीचे जर बघितले आपण, एक एक भक्तीचे आदर्श आहे. जे आपण श्रवण भक्ती तर श्रवणावरती भरपूर भर दिलेला आहे. दासबोधात तर आपल्याला किती जवळजवळ 4-5 समास येतात, ते फक्त श्रवणावरती येतात. आणि एक छानसं उपनिषद आहे बृहदारण्यक उपनिषद, की सगळ्यात मोठं उपनिषद दशोपनिषदातलं मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये एक संवाद येतो याज्ञवल्क आणि त्यांची पत्नी मैत्रीचा संवाद. आणि त्याच्यावरती त्यांनी एक साधना जी सांगितली आपल्यासाठी खूप चांगली साधना आहे ती, आत्मा रेवा द्रष्टव्य मंत्रव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासव्य. तर काय करायचं की त्या आत्म्याचं श्रवण करायचं आहे, त्या आत्म्याचंच मनन करायचं आहे, आणि त्याच आत्म्याचं निधिध्यासन करायचं आहे. आणि ती सगळ्यात मोठी साधना सांगितली आहे. आणि या ज्या नवबोधीला भक्तीमध्ये आपण म्हणतो की हे एक एक पायरी म्हणतो, एक एक पायरी ती चढत जायची. श्रवणानंतर ते श्रवण असं होतं की ते इतकं सगळं ऐकलेलं असतं, मी दुसऱ्याला कधी सांगू असं वाटतं. ते त्याच्यानंतर मधून ते कीर्तन, नामस्मरण अशा त्या भक्ती एक एक होतात. पण महाराजांचं मत आहे वैयक्तिक, गोंदवलेकर महाराजांचं, तुम्ही नामस्मरणाची जी भक्ती अशी आहे की ती एक केली तरी तुम्हाला त्याचा बाकीच्या काहीच करायची गरज नाही. आणि ज्याचं तुम्ही नाम घेताय तो तुमच्याकडे येईल, तुम्हाला भेटायला तो येईल. एवढं ते नामाचं महत्व गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. आणि त्यांचे बरेचसे शिष्य जिकडे जिकडे त्यांनी गोंदवलेकर महाराज गेले तर तिथे त्यांचे बरेचसे शिष्य वगैरे होऊन गेले. पण त्यातले मुख्य शिष्य म्हणजे त्यांचे भाऊसाहेब केतकर, तात्यासाहेब केतकर, ब्रह्मानंद महाराज वगैरे असे बरेच शिष्य होऊन गेले. आणि आपल्याला जे महत्वाचे आहेत तर ते म्हणजे प्राध्यापक के.व्ही. बेलसरे, आणि त्यांचाच आपण दासबोध आणि ज्ञानेश्वरी त्यांच्याच आपण वाचन किंवा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तसं पाहिलं तर के.व्ही. बेलसरे यांचा जन्म म्हणजे 1900 मध्यंतरी 8-9च्या आसपास आहे. आणि महाराज 1913ला वगैरे गेले. त्यांची प्रत्यक्ष कदाचित भेट झाली नसेल. पण महाराजांनी जे जे शिष्यत्वासाठी सांगितलं तिथे सगळं के.व्ही. बेलसरे महाराजांनी सगळं त्यांनी स्वतःच्या आचरणात आणलं. आणि आपल्या दासबोध अभ्यास वर्गामध्ये आपण आपल्याला जर आठवत असेल परमपूज्य अनुभवानंद स्वामींचे शिष्य एकदा येऊन गेले, आणि त्यांनी स्वतः ते सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांची के.व्ही. बेलसरेंची भेट घेतलेली आहे. आणि ते म्हणायचे की आम्ही ऐकलं होतं की त्यांच्या रोम रोमातून रामनामाचा जप होतो,
आणि आम्ही त्यांच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मुद्दाम कान लावून ते अनुभवायचा प्रयत्न केला आणि ते तंतोतंत आम्हाला अनुभवायला आलं. म्हणजे के व्ही बेलसरे महाराजांचं किती म्हणजे नाम साधनेवरती किती त्यांचं हे असेल त्याच्यावरती आपण हे करू शकतो. आणि सगळ्या संतांना ते सांगितलेलं आहे. आणि महाराजांच्या शिकवणीमध्ये बघितलं की त्यांनी काय सांगितलं, हे रामनाम जे पावन म्हणतो ते ओंकाराचं स्वरूप आहे. आणि एवढं सगळं करताना आपण काय करायचंय की त्या रामाला करता करायचंय. हे जे मी काय करतोय ते मी नाही आहे करता. आणि समर्थांची खूप सुंदर ओवी येते दासबोधामध्ये. मी करता म्हणशी तेने तू कष्टी होशी, श्रीराम करता म्हणशी तेने पावशी यश कीर्ती प्रताप. तर आपल्याला मग ठरवायचंय मला दुःखी कष्टी व्हायचंय की मला यश कीर्ती मिळवायचंय. त्या रामाला जर समोर ठेवलं आपण तर त्या पद्धतीने आपल्याला ते यश कीर्ती आणि प्रताप मिळू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण गोंदवलेकर महाराजांच्या याच्यातल्या आहेत. आणि अशा गोंदवलेकर महाराजांची साधारणतः 1913ला मार्गशीर्ष वद्य दशमीला त्यांनी त्यांचा तो महान निर्वाणाचा दिवस गोंदवल्यामध्ये त्यांचे छानपैकी रामरायाची मंदिरं वगैरे केली आहेत. त्यांनी काय केलं असेल तर ते फक्त रामासमोर बसून फक्त नाव घेतलेलं आहे. काही ठिकाणी असं म्हणतात की महाराज सोडून चालले होते गोंदवले तर त्यावेळी त्या रामरायाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू आले होते, असे काही काही लोकांचं हे आहे. आणि महाराजांनी एवढंच सांगितलंय की जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावे खूण. आणि अशा गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीविषयी थोडस माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि महाराजांची एवढी शिकवण आहे की ती नामाची शिकवण. आणि आपण दासबोधाच्या प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये ते आपण करतोच आहे, रामनामाचा जप करतो आणि पुढे आपल्या अभ्यास वर्गाला जाण्याचा प्रयत्न करतो. तर हे सर्व काही महाराजांच्या आणि सद्गुरू परमपुरुष डॉक्टर काकांच्या चरणी. जय जय रघुवीर समर्थ. जुना 21 समासी दासबोध समास चौथा. सद्गुरु लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती श्रीराम. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा श्रीराम. साहित संगीत रागज्ञान, गीत नृत्य तानमान, नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु श्रीराम. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती श्रीराम. जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हेती श्रीराम. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता, परिपैल पार पावविता, तो सद्गुरु वेगळा श्रीराम. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु, परिज्ञाने वीण पैल पारू, पाविजेत नाही श्रीराम. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी श्रीराम. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत, करी तो सद्गुरु श्रीराम. भव व्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःख भले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालूनी तारी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी श्रीराम. फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तु दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे श्रीराम. जीव एकदेशी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, तेडी संसार साकडे, वचन मात्रे श्रीराम. जे वेदांचे अभ्यांतरी, ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भारी,
उद्गार वचने श्रीराम. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्य रूपे श्रीराम. संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूच नेणे श्रीराम. जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नवे भिकारी झडे आला श्रीराम. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे श्रीराम. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्याच्छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आकिले, अति दुराशेने केले दीनरूप श्रीराम. जे जे रुचे शिष्यामणी तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी पडळी गळा श्रीराम. जो गुरु भीड सारू तो अधमाहून अधम थोरू, चौरटा मैंद पामरू द्रव्य भोंदू श्रीराम. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी, आणि सेखी भीड करी घात घेणा श्रीराम. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भीड करुनिया गोवा घाली बंधनाचा श्रीराम. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा श्रीराम. देखणे दाखविती आदरे मंत्र पुंकिती कर्णद्वारे, युतुकेच ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता श्रीराम. बाणे तिहींची खूण तोची गुरु सद्गुरु, तोची गुरु सुलक्षण तेथे चिरघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. अद्वैत निरपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता, ऐसिया गुरुचे निसार्थकता होणार नाही श्रीराम. जैसा निरूपण समयो तैसे ती मनही करीवायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही श्रीराम. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडाळू लागे श्रीराम. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे श्रीराम. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी बसे श्रीराम. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिते वोकटे शब्द ज्ञाते कामिक श्रीराम. बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली, कामना इच्छितात मेली बापुडी मूर्खे श्रीराम. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय याचे श्रीराम. अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती श्रीराम. सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्ये देहास महत्व आले, तेने बेंचाड बळकावले देहबुद्धीचे श्रीराम. सांडूनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही श्रीराम. ईश्वरे वीणजे कामना तेनेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी श्रीराम. होता शरीरासी अंत सामर्थ्य ही निघून जात, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे श्रीराम. म्हणून निक्कामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा श्रीराम. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ स्वधर्मविषयी श्रीराम. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर श्रीराम. जेथे सारासार विचार तेथे होय जगोद्धार,
नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी श्रीराम. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन, हे सद्गुरुचे लक्षण श्रोती ओळगावे श्रीराम. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती श्रीराम. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, कर्मे विण अनाचार भ्रष्ट होती श्रीराम. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा श्रीराम. यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे, म्हणून सर्व ही विलसे सद्गुरु पासी श्रीराम. तो बहुतांचे पालन करता, त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरु पासी श्रीराम. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेत भ्रष्टे, या कारणे दुरीद्रष्टे महानुभाव श्रीराम. आचार उपासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळोत्यांची महंती कोण पुसे श्रीराम. कर्म उपासनेचा भाव तेथे भकादेशी झाला वाव, तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासती श्रीराम. नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा धडे श्रीराम. ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता, अथवा प्रसाद सेविता प्राश्चित पडे श्रीराम. तीर्थ प्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसून आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी श्रीराम. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता, तेथे ब्राह्मण रक्षु जाता गुरुक्षोभ घडे श्रीराम. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, नीचयातीस गुरुत्व न घडे या कारणे श्रीराम. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणचकी श्रीराम. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाहीतरी भ्रष्टकारू नेमस्त घडे श्रीराम. दे दे काही उत्तम गुण, ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे श्रीराम. एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी श्रीराम. एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु एक याती गुरु दंड करते श्रीराम. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देव गुरु श्रीराम. एक बोलीजे जगद्गुरु सकळ कळा सकळ कळा श्रीराम. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणि गुरु, ऐकतयांचा विचारू सांगिजेल श्रीराम. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु आपला आपण श्रीराम. जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे श्रीराम. असो ऐसे उदंड गुरु, नाता मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे श्रीराम. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणिले श्रोती श्रीराम. इति श्री रामदास म्हणे, धन्य त्याचे महिमान, या लक्षणे परिपूर्ण तो सद्गुरु करावा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. जुना दासबोध समास चौथा सद्गुरु लक्षण, त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत. समास मोठा आहे, 72-73 ओव्यांचा आहे.
सर्व काही आज पूर्ण होणार नाही, पण निश्चितच सुरुवात एक आपल्याला होईल. त्यांनी असं समजेल की सद्गुरूचं जे आहे ते महत्व काय आहे हे मनामध्ये बिंबवायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सद्गुरू सर्वश्रेष्ठ जगामध्ये साधका करता असतो, शिष्या करता असतो. पण त्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आणि भाव पूर्ण व्हावा आणि सद्गुरू जसं सांगतील तसं करावं, मनापासून करावं. याच्याकरता हे अत्यंत आवश्यक हा आपला समास आहे. सद्गुरू आणि शिष्य हे अध्यात्माचा प्राण आहे आणि हे एकमेकावर श्रद्धा आणि भावना याच्यावर अवलंबून आहे पुष्कळचं कार्य याच्यामध्ये. आणि म्हणून ती श्रद्धा उत्पन्न व्हावी, ती भावना उत्पन्न व्हावी हा याचा उद्देश आहे. म्हणून आपण सद्गुरू महात्म्य आज पाहणार आहोत. आणि सद्गुरूचं महात्म्य पाहताना समर्थांची अशी लेखन शैली आहे की जे आहे ते त्याचे अवगुण पण सांगतील. आणि अवगुण जर सांगितले तर त्यापासून काय करायचं तर म्हणे त्या गुरुपासून आपण दूर राहू. म्हणजे सद्गुणी असे सद्गुरू आहे त्यांनाच जाऊन आपण जे आहे त्या ठिकाणी त्यांचा सहवास करू. आता आपल्याला या बाबतीत डॉक्टर काका जे आहे ते या ठिकाणी आहे, सद्गुणांचे अवतार आहे. याबद्दल आपल्याला जे आहे ते शंकाच नाही. पण तरी पण म्हणजे एक अध्यात्मामध्ये जेव्हा आपला चार लोक समाजामध्ये प्रसंग येतो तर आपल्याला सर्व माहित असलं पाहिजे की कोण खरे गुरु आणि कोण खरे गुरु नाही म्हणून. तर आता आपण सद्गुरु लक्षण समास हा पाहणार आहोत. खरं म्हणजे सद्गुरु लक्षण हा जुन्या दासबोधामध्ये जो चौथा समास आहे तोच नव्या दासबोधामध्ये तोच समास जे आहे ते 5वा दशक आणि दुसरा समास. सर्व ओव्या त्याच आहे, वेगळ्या नाहीये. जसं पूर्वी मी सांगितलं होतं की काही समाज जे आहे ते रिपीट झालेले आहे ठिकाणी जुन्या दासबोधातून नव्या दासबोधामध्ये आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सद्गुरु लक्षण हा एक समास आहे, सत्शिष्य लक्षण हा एक समास आहे, वैराग्य निरूपण हा समास आहे आणि आत्मनिवेदन हा एक समास आहे. हे 4 समास जे आहेत जे नवीन दासबोधामध्ये जसेच्या तसेच आलेले आहे त्यापैकी हा एक या ठिकाणी समास आहे. फरक एवढाच आहे की जुन्या दासबोधामध्ये सद्गुरु लक्षण दिलंय आणि नवीन दासबोधामध्ये त्यांनी गुरु लक्षण दिले. असा एक फरक या ठिकाणी आपल्याला टायटल मध्ये जाणवतो. पण अदरवाईज जो आहे तो सर्व ओव्या त्याच प्रकारच्या. तर सद्गुरु काय करतात तर एक प्रास्ताविक या ठिकाणी पहिले मी वेळ मांडतो, त्याच्यानंतर आपण समासाकडे येऊ. त्यामुळे सद्गुरु जो आहे ते जीवनाचं तत्वज्ञान आम्हाला सांगतात, शिकवतात, त्याचं ज्ञान करवतात की हे जीवनाचं तत्वज्ञान काय आहे. आता जीवनाचं तत्वज्ञान म्हटल्यानंतर जीवन कशाला म्हणायचं तर म्हणे आमचं जे आयुष्य आहे त्याला आम्ही जीवन म्हणतो. जीवन म्हणजे काय तर म्हणे जीवन म्हणजे पाणी, वाहते पाणी, आम्ही जीवन म्हणतो. मग आमचं सुद्धा जे आहे आयुष्य कसं आहे मानवी जीवन म्हणजे सुद्धा एक प्रकारे वाहते पाणी सारखंच आहे की जसं पाणी पुढे सरक जातो तसं हे जीवन सुद्धा जे आहे ते पुढे जातं. आणि पाणी जसं स्थिर नसतं तसं हे जीवनही जे आहे ते स्थिर नसतं. त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते आम्हाला द्वंद्वमय जीवन आपण ज्याला म्हणतो की सुख दुःख आहे, जय पराजय आहे, मान अपमान आहे, हे पदोपदी त्या ठिकाणी जे आहे ते आम्हाला अनुभवाला येत असतात. पण ह्या सर्व द्वंद्वमय जीवनाच्या पाठीमागे असं द्वंद्वमय जे मानवी जीवन आहे त्याच्या तळाशी जे आहे एक द्वंद्वमुक्त जीवन आहे. आणि हे जे द्वंद्वमुक्त जीवन आहे त्याचा परिचय आम्हाला सद्गुरू करून देतो. आणि ते द्वंद्वमुक्त जीवन कसं आहे तर म्हणे ते सतत सच्चिदानंद स्वरूप आहे. ते सत्य ज्ञान आहे, सत्य तत्व आहे. मग अशा सत्तत्वाचा जो बोध करून घेतो त्यालाच ते सद्गुरू म्हणतात. म्हणजे फार महत्वाचं आहे. परत परत येईल समासामध्ये कुठतरी की जो जीव आहे, आम्ही जो जीव आहोत, आम्हाला जो बोध होऊन जातो की मी शिवच आहे
असा जो बोध करून देतो त्यालाच फक्त सद्गुरू म्हणतात. आणि बाकी जे ज्ञान इतर देतात ते सर्व गुरु, तेही रिस्पेक्टफुल आहे. त्यात काही असं काही नाही की ते रिस्पेक्ट म्हणून. आमचे माता पिता सुद्धा गुरु आहे, ते आम्हाला रिस्पेक्टफुल आहे. आमचे शिक्षक जे आहेत ते सुद्धा रिस्पेक्टफुल आहे. पण तरी पण म्हणजे सद्गुरू जो आहे त्याचं त्यालाच म्हणायचं ज्याच्यामुळे आम्हाला अध्यात्म ज्ञान या ठिकाणी प्राप्त होतं. सत्य ज्या ठिकाणी बोध होतो त्यालाच त्यांनी सद्गुरू या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सद्गुरू हा काय करतो, तेवढे सद्गुरू जे आहे ते सत्य ज्ञान करतो. आणखीन काय करतो म्हणजे आमचं जे मनोरचना आहे या मनोरचनेमध्ये फरक. आमचं वर्तमान जीवन कसं आहे, म्हणजे आमचं जे आहे ते परिवर्तनशील आहे वर्तमान जीवन. त्याचं आम्ही रिएक्शन देतो. सुख असेल तर आम्ही सुखी होतो, दुःख असेल तर आम्ही दुःखी होतो. मग हे जे आमच्यामध्ये परिवर्तन होतं, सुखाची बाब आली दुःखाची बाब आली, म्हणजे त्याच्याकरता जे आहे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही स्वतः रिएक्शन्स जे आहे त्या बदलतील. त्या रिएक्शन जे आहे त्या तशाच राहणार नाही. तर म्हणजे सुखी जीवन असेल तुम्ही सुखरूप होणार नाही, दुःख आलं तर तुम्ही दुःखी होणार नाही. जे परिवर्तन होतं ते परिवर्तन जे आहे ते सद्गुरू या मनोरचनेला आम्हाला बदलतो. म्हणजे छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी सद्गुरूला आचार्य म्हटलेलं आहे. म्हणजे आचार्याचं काम काय आहे तर म्हणजे जे आहे ते मनोरचना शिष्याची बदलणं. एक उत्तम मनोरचनेकडे, खऱ्या मनोरचनेकडे, म्हणजे मन खरं काय आहे, आत्म वस्तू काय आहे हे दाखवून मनाची मनोरचना जी आहे ती बदलते. तर सद्गुरूचं शरीर जे आहे ते म्हणजे तसंच असतं. ज्या अर्थाने आपलं शरीर असतं त्याच अर्थानं सद्गुरूचं पण शरीर असतं. पण एवढंच की शरीर सद्गुरू जो आहे तो आत्मानंदात मग्न असतो. त्याचे सर्व व्यवहार जे आहे ते आत्मानंदामध्ये चालत असतात. म्हणजे सद्गुरू जो आहे तो व्यक्त दशेमध्ये इंद्रिय गोचर झालेली सद्वस्तू म्हणूया आपण त्याला. सद्गुरू त्यांनी अशा प्रकारे वर्णन केलं श्री गुरु बिलसऱ्यांनी की काय तर म्हणे ही व्यक्त झालेली इंद्रिय गोचर झालेली आत्मतत्वच जणू काही आहे, सद्वस्तू आहे. म्हणजे अलौकिक रूपाने ती आम्हाला या ठिकाणी अलौकिक आहे, ती अजन्म आहे ती वस्तू. पण कसं आहे तर म्हणे आम्हाला लौकिक रूपाने मानवी देहामध्ये सद्गुरू आमच्या समोर आलेला आहे. म्हणजे सद्गुरू आणि ब्रह्मस्वरूप हे वेगळं नाहीच. म्हणजे जसं मटकं आणि माती, मातीचं जर मटकं असेल तर मग मटकं आणि माती वेगळं ज्याला आपण म्हणणार नाही. किंवा एखादा अग्निमधनं ठिणग्या जर उत्पन्न होतात तर आपण कसं नाही म्हणणार वेगळं की हे वेगळं आहे म्हणून. अग्नी किंवा बर्फ आणि पाणी किंवा पाणी आणि लहर हे जसे वेगळे नाही, तसं सद्गुरू जो आहे तो ब्रह्मस्वरूपाहून वेगळा नाही असं या ठिकाणी सांगायचं. म्हणजे सद्गुरूचं किती मोठं महत्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे दासबोधामध्ये, ते आपल्याला करावं. दासबोधामध्ये सुद्धा नवीन दासबोधामध्ये चौथ्या समासामध्ये पहिल्या दशकाच्या चौथ्या समासामध्ये पहिले समर्थाने सद्गुरू स्तवन केलं. सद्गुरूला विनंती केली की माझ्यावर तू कृपा कर म्हणून. आणि आता त्यांनी ह्या ठिकाणी जे आहे ते दशक 5 आणि समाज 2 मध्ये सद्गुरूची कशी आपल्याला गरज आहे, सद्गुरू जो वेदांना कळत नाही, शब्दांनी सांगता येत नाही असे सद्गुरू काय आहे याच्याबद्दलचं जे आहे ते वर्णन केलेलं आहे. आणि जुन्या दासबोधामध्ये चौथा समास सद्गुरू लक्षण मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तोच आहे जसं मी म्हणतो. म्हणजे असं की सद्गुरू अत्यंत आवश्यक आहे. नाही तर तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी असं नको व्हायला. म्हणजे जे आहे ते मी स्वतःच सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप आहे, पण माझं मलाच कळत नाही मी जागा चुकलो आहे, आणि ते हेही कळत नाही की मी जागा चुकलो. अशा प्रकारे सद्गुरूचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सद्गुरूची जी लक्षणं आहे 12 लक्षणं अशी सांगितली आहे श्री गुरु बेलसरांनी. त्यांनी सांगितलं की वैराग्य आणि अनुभव, उपासना, स्वधर्म पालन सद्गुरू असा असतो. अढळ साधना सद्गुरूची चालत असते जरी तो ब्रह्मस्वरूप झाला असेल तरी.
हरिकीर्तन त्याचं चालत असतं, सगळं नामस्मरण त्याचं चालत असतं, निरूपण तो अद्वैत तत्वज्ञानाचं निरूपण जे आहे ते करत असतो, श्रवण मनन तो करत असतो, आणि ती पूर्ण नीतीपूर्ण वर्तणूक त्याची असते, न्यायपूर्ण वर्तणूक त्याची असते, आणि मर्यादशील आचरण त्याचं असतं. अशा प्रकारचे सद्गुरूचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, की सद्गुरू आम्हाला जे आहे ते हे सर्व जे आहे ते लक्षण या ठिकाणी दिसतील. मग आता सद्गुरू जर अशा प्रकारची लक्षणं त्या ठिकाणी असतील, तर सद्गुरूमध्ये असं काही आहे का की जे पाहू नये म्हणून? त्यामुळे हा सद्गुरूकडे नाही पाहू की त्यांचा शरीराचा रंग काय आहे, त्यांचं नाक डोळे कसे आहे, त्यांचं वय काय आहे, त्यांचं लौकिक शिक्षण किती झालेलं आहे, त्यांचे नातेवाईक कोण आहे, त्यांना भाषा बरोबर शुद्ध सांगता येते की नाही सांगता येते, त्यांचं राहतं घर कसं आहे. तर म्हणजे ह्या गोष्टी शिगुरू बेलसरे असं आपल्या प्रस्तावनामध्ये म्हणतात की हे सर्व आपण पाहूनही सद्गुरूकडे जेव्हा पाहतो आणि त्यांच्या सहवासात आम्ही खऱ्या सद्गुरूच्या सहवासात जे आहे ते खरे गुरु म्हणजेच सद्गुरू, आणि सद्गुरू म्हणजे जे स्वतःचा अनुभव आम्हाला करवतात. अशांच्या सहवासामध्ये जर राहिलं तर काय होतं, तर म्हणजे देहबुद्धी क्षीण होते, कारण त्यांची क्षीण झालेली आहे म्हणून आमची पण क्षीण होते. सहवास झाला त्यांच्या बरोबर राहण्याने काय काय होतं त्याचं त्यांनी एक लंबी लिस्ट सांगितली की वासना कमी होतात, मग दृश्यावरील प्रेम सुद्धा जे आहे ते काय होतं, ते कमी होतं, आणि भगवंताकडे त्याचं ट्रान्सफॉर्म होतं. सद्गुरूकडे ते प्रेम ट्रान्सफॉर्म होतं, भगवंताकडे ट्रान्सफॉर्म होतं. त्यांच्याबरोबर राहण्याने काय होतं, म्हणजे इंद्रिय दमन साधतो आम्हाला. आता आम्ही आमच्या मताने हा सर्व विचार करतो या ठिकाणी की आम्हाला काय काय त्या ठिकाणी सद्गुरूकडे जर राहिलो बरोबर तर काय होईल, तर विकार आमचे कमी होतील, काळजी आमची कमी होईल, भगवंताची अखंड काय होईल, तर म्हणजे आवड त्या ठिकाणी जी आहे ती निर्माण होईल. हे विश्वची माझे घर म्हणजे ही भगवंताचीच लीला सर्व काही आहे याचा हळूहळू प्रत्यय आम्हाला त्या ठिकाणी येत जाईल की सर्व प्राणी मात्र हे मीच एक तत्व आहे जे सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे, तो मीच आहे. म्हणजे सर्व प्राण्याबद्दल काय होईल त्याच्यामुळे मग करुणा त्या ठिकाणी उत्पन्न होईल, आणि कोणती वस्तू हवी असेल असं वाटणं जे आहे ते कमी होईल. मग वाटणार नाही, कारण सर्वच जर मी आहे, तत्व जर मुख्य जर मी आहे, तर मग त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला असं नाही वाटणार की मला हे हवं मला ते हवं, अशा प्रकारची वासना त्या ठिकाणी कमी होईल. आणि मग असं जर झालं की सर्व तत्व मीच आहे, एकच तत्व आहे, मध्ये ते भय कुठं न राहिलं. दोन असतील तर भय असतं, जर एकच असेल तर मग काय म्हणतो अभयता त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि द्वंद्वमय परिस्थिती जरी आम्हाला समोर संसारामध्ये दिसली तरी आमचं सतेज जे आहे ते जे आहे ते म्हणजे आमची निष्ठा जी आहे ती कायम राहील, म्हणजे बुद्धी जी आहे ती स्थिरावलेली असेल, आणि भगवंतावर त्यावर भरोसा असेल की भगवंताची इच्छा आहे की मला अशा प्रकारची परिस्थिती यावी, आणि भगवंतावर पूर्ण भरोसा असल्यामुळे मग त्या ठिकाणी आमची स्थिती जी आहे ती स्थिर राहील. मग अशा प्रकारे म्हणजे मनाची मनोरचना पूर्ण बदलते. जसं मी आता सांगितले की संशय जाऊन मनाची मनोरचना पूर्ण बदलते. गुरु काय करतात, म्हणजे गुरु जे आहे ते मनाची आपली ठेवण बदलतात आणि सत्चा अनुभव करवतात. असं सद्गुरूचं वर्णन या ठिकाणी केलंय. प्रश्नोपनिषदामध्ये सद्गुरू आणि शिष्य याच्याबद्दलचं जे वर्णन केलंय उपनिषदामध्ये, तर ते कसं केलंय, तर म्हणे 6 ऋषी होते. कोणकोणते, तर म्हणे भारद्वाज, सुकेशा, शैव, सत्यकाम, गार्ग्य, सौर्यापणी. आणि हे 6 ऋषींनी काय केलं, तर म्हणे पिपलाद मुनींकडे गेले, आणि पिपलाद मुनींकडे जाऊन जे आहे त्यांना परब्रह्माचं ज्ञान व्हावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली. अशी त्यांनी प्रार्थना सद्गुरूला केली की मला जे आहे ते परब्रह्माचं ज्ञान होईल. अशीच आम्ही प्रार्थना या ठिकाणी सद्गुरूला करावी. आणि शेवटी त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते म्हणाले ते ते तम आचार्यंत, म्हणजे तुम्ही आचार्य आहात, यत्वम अस्माक अविद्याया, तुम्ही माझी अविद्या जी आहे ती दूर केली. परम पारम तारयसी इति 6, तुम्ही मला या भवसागरातनं पार केलं, असं ते गुरुला म्हणतात हे 6 ऋषी जे आहेत. आणि परम त्रिशभ्य नमः, परम त्रिशभ्य नमः म्हणजे हे परम गुरु ऋषी, मी तुम्हाला त्रिवार नमन करतो या ठिकाणी. अशा प्रकारे त्यांनी साष्टांग नमन केलं जेव्हा त्यांना परब्रह्माचा लाभ झाला. असं सद्गुरु शिष्याचं वर्णन
आम्हाला उपनिषदामध्ये सापडतं. तर असं सद्गुरूचं महत्व आहे या ठिकाणी आहे की नव्या दासबोधामध्ये त्यांनी काय केलेलं आहे थोडस आपण ते पाहूया आणि मग आपण ओव्यांकडे येऊ. की नव्या दासबोधामध्ये जे आहे तो या 5व्या दशकाला त्यांनी मंत्रांचा दशक म्हटलेला आहे. आणि मंत्रांच्या दशकामध्ये गुरुनिश्चय, गुरुलक्षण, शिष्य लक्षण अशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी त्यांनी समासांची केलेली आहे. आणि दशकाचं नाव मंत्र ठेवलेलं आहे. आणि ही संकल्पना त्यांनी जे आहे ते काही स्पष्ट केलं आहे की मंत्र म्हणजे काय, मंत्र घेणे गुरुपासून म्हणजे काय, अनुग्रह घेणे म्हणजे काय, दीक्षा घेणे म्हणजे काय, अशा प्रकारचे जे आहे पारमार्थिक जीवनाची शिष्याची जिथून सुरुवात होते या संकल्पना त्या ठिकाणी ज्या आहेत त्या त्यांनी या दशकामध्ये स्पष्ट केलेल्या आहे. की अनुग्रह म्हणजे काय, त्याच्यानंतर गुरु कसा असला पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, गुरु कसा नसावा, शिष्य कसा नसावा, साधक कसा नसावा, खरे ज्ञान म्हणजे काय, व्यवहारिक ज्ञान म्हणजे काय, व्यवहारिक ज्ञानाची किती या ठिकाणी जे आहे ते अध्यात्मामध्ये जे आहे ते आवश्यकता आहे, बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे जे आहे साधकाचे वेगवेगळे प्रकार याचा अर्थ काय होतो, अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी या दशकामध्ये 5व्या दशकामध्ये नव्या दासबोधामध्ये 5व्या दशकामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्यातला जसं मी सांगितलं की गुरुनिश्चय हा पहिला समास आहे आणि गुरुलक्षण हा दुसरा समास आहे. आणि हा गुरुलक्षण जो आहे तो समास जो आहे तो आपण या ठिकाणी आज पाहतो आहोत, सुरुवात करणार आहोत. तर अध्यात्मशास्त्र जे आहे ते काय आहे तर शेवटी म्हणजे मनोरचना बदलण्याचं का असं म्हटलं या ठिकाणी, तर म्हणजे अध्यात्मशास्त्र हे मनाचंच विज्ञान आहे. मनाचं विज्ञान आहे अध्यात्मशास्त्र. कारण काय की शेवटी मनच बदलायचंय. देहबुद्धी ते आत्मबोधे करावी आणि विवेक या वस्तूची भेटी द्यावी. म्हणजे विवेकच जे आहे त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि कुणाला आपण विवेक करणार तर मनालाच विवेक करणार. म्हणून या ठिकाणी केवळ भोळे बाबडे असं चालत नाही, विवेक त्या ठिकाणी हवा. एक तीक्ष्ण अशी बुद्धी असायला पाहिजे, विचार करायला पाहिजे सतत. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे, असं जे आपण या ठिकाणी म्हणतो. तर एक विचार शोधून पाही म्हणजे कळे म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, तर म्हणजे एक विचार जो आहे तो जितुके काही भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव. म्हणजे भोळा भाव ठेवून चालणार नाही. पण तुम्ही त्या ठिकाणी काय करा, म्हणून त्या ठिकाणी जो आहे तो अज्ञान घालवा. अज्ञाने तरी देवादी देव पाहिजेच नाही. अज्ञान जर असेल तर देव आम्हाला मिळणार नाही त्या ठिकाणी. म्हणून मन सूक्ष्म. बरं आता कसं आहे की मन सूक्ष्म आहे, आपलं शरीर स्थूल आहे आणि मन सूक्ष्म आहे. तर म्हणून मन जे सूक्ष्म आहे मग त्याच लेवलवर आपली साधना असली पाहिजे. साधना सुद्धा सूक्ष्म असायला पाहिजे. भौतिक जगत कसं आहे स्थूल आहे, आमचं शरीर कसं आहे स्थूल आहे. या ठिकाणी जर काही चूक झाली तर ते स्थूलतेमध्ये असल्यामुळे आम्हाला दिसून येईल. पण सूक्ष्म जगतामध्ये सूक्ष्म लेवलवर जर आम्हाला काही प्रयत्न करायचा असेल, त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर त्यांनी जे आहे ते काय होईल तर त्यांनी जे आहे ते आम्हाला कळणार नाही. आम्ही तसंच राहून जाऊ, आम्हाला कळणारही नाही की ह्या ठिकाणी काही चूक झालेली. म्हणून अत्यंत आवश्यक जे आहे ते साधना करायला हवी. आणि सद्गुरू तशी साधना करून घेतात. सद्गुरू जे आहे ते सांगतात की बा ह्या ठिकाणी तुमची चूक होते. म्हणून सद्गुरूची जी आहे ते साधना सूक्ष्म असल्यामुळे त्याची आवश्यकता असते. कारण की चुकीच्या वैद्याकडे जर औषध घेतलं किंवा चुकीचं औषध जर घेतलं, जर डायग्नोसिस बरोबर झालं नाही ना, औषध जर चुकीचं आलं तर आपल्याला जो आहे तो फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे की आमच्या कोणत्या फॉल्ट्स आहे, कोणते विकार आहे आणि ते आम्ही समजून घ्यावे, सद्गुरूकडून समजून घ्यावे, त्याच्यावर आम्ही जो आहे तो विचार करावा. हे अत्यंत आवश्यक आहे. याच्याकरता सद्गुरू जो आहे तो या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं काय आहे की भौतिक जगतामध्ये फिजिकल वर्ल्ड मध्ये काय की एक पाहणारा असतो आणि एक वस्तू असते. म्हणजे एक दृश्य वस्तू असते आणि एक दृष्टा असतो. पण हे जे लौकिक जगतामध्ये, पण अलौकिक जगत जे आहे जे सूक्ष्म आहे ते कसं आहे तर म्हणे तो दृश्य आणि दृष्टा हे वेगळे राहत नाही. त्या ठिकाणी ते एकरूप होऊन अनुभव घेतात. मग त्या ठिकाणी मला फार त्रास होतो की एकरूप होऊन अनुभव जर घ्यायचा झाला तर थोडस कठीण पडतं की हे बी काय. आम्हाला हे समजतं की आमच्या समोर जे आहे ते टिश्यू पेपरचा बॉक्स ठेवला आहे. आम्हाला असं म्हणण्यात येतं की हो ठीक आहे, मी आहे टिश्यू पेपर आहे आणि मला टिश्यू पेपर दिसतो आहे.
टिश्यू पेपरचा अनुभव मला पूर्ण आहे, प्रत्यक्ष आहे, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. टिश्यू पेपर कसा आहे, काय आहे, बरोबर आहे, चूक आहे, हे सर्व जे आहे आम्हाला कळता येईल. पण जेव्हा स्वतःच स्वतःला पाहायचं, दृश्य वस्तू जे आहे तो जेव्हा दृष्टाच दृश्य वस्तू म्हणून जातो, मग त्यावेळेस जो आहे तो काय की तो निराळा राहत नाही, ते आम्हाला जे आहे ते समजायचं आहे, ते एकरूप होऊन अनुभवायचं आहे. आणि म्हणून जे आहे ते हे सूक्ष्म विद्या आहे, अध्यात्म विद्या, विद्यानाम असं म्हटलेलं आहे त्यांनी, भगवान कृष्णांनी त्यामध्ये विभूती योगामध्ये. त्याचा अर्थ हा झाला की म्हणजे अध्यात्म विद्याच एक मुख्य विद्या अशी आहे की जी आम्हाला घ्यायला हवी, ती इतकी सूक्ष्म आहे म्हणून ती कठीण आहे. आता आमच्याकडे दोन मार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. तुम्ही जास्त जात नाही याच्यामध्ये, आता आपण संपवतोय एवढा पॉईंट घेऊन की भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग काय, आपण ओव्यांवर येऊ. तर भक्ती मार्गामध्ये काय आहे की मी आहे आणि कृष्ण आहे, किंवा मी आहे आणि राम आहे. तर जे जे अनुभवात शिरतं ते सर्व रामच राम, अशा प्रकारे मग त्या ठिकाणी जे आहे ते अशी भावना हळूहळू हळूहळू ते रामाची उपासना केल्यावर होत जाते. आणि मग राम आणि मी एकच आहे. तर पाहता पाहता अखेर तो राम जो सर्वदूर पाहतो आहो आम्ही, तो आमच्यामध्ये सुद्धा दिसू लागतो भक्ती मार्ग. राम 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 म्हणता म्हणता सर्वदूर जो आहे तो राम पाहायला येणं, आणि नंतर तोच राम माझ्यामध्ये आहे अशा प्रकारे जे आहे त्याचा अनुभव येतो. आणि जेव्हा तो माझ्यामध्ये सुद्धा अनुभव येतो, मग तोच आत्मसाक्षात्कार त्या ठिकाणी जो आहे येऊन जातो. ज्ञान मार्गामध्ये काय आहे, पण ज्ञान मार्गामध्ये म्हणजे नेती नेती, म्हणजे जे काही दृश्य मला दिसतंय ते नाही, ते मी नाही, ते मी नाही, अशा प्रकारची ती म्हणजे व्यतिरेक साधना आहे. ती पूर्वीची अन्वय साधना आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की ज्ञान मार्गामध्ये नेती नेती म्हणजे हे नाही, हे दृश्य मी नाही, हे दृश्य मी नाही, ते दृश्य मी नाही, तर सर्व दृश्याचा आम्ही काय करायचं, तर म्हणजे निराश करायचं. मग आता सर्व दृश्याचा जर निराश केल्यानंतर स्वतःच्या देहावर पण या, त्या देह पण मी नाही, महाप्राण म्हणे तोही मी नाही, मग हे मन म्हणे तेही मी नाही, मग बुद्धी म्हणे तेही मी नाही. याचा अर्थ हा झाला की मन बुद्धी देह प्राण हे सर्व देखील दृश्य होऊन जायचं, आणि हे दृश्य मी नाही. जसं इतर सर्व बाहेर आमचं आहे ते मी नाही, तसंच हे सुद्धा जे आहे ते देह प्राण मन आणि बुद्धी हेही मी नाही. अशा प्रकारचं जेव्हा आम्हाला त्या ठिकाणी समज उत्पन्न होते, मग तो समज अशी उत्पन्न झाली त्या ठिकाणी शुद्ध स्वयंप्रकाश म्हणजे मीच साक्षात्कार त्या ठिकाणी. मग यासाठी काय तर म्हणजे काही करायचं नाही, सोडायचं नाही, घ्यायचं नाही, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे, हे जसं असतं तसंच या ठिकाणी तो अनुभव आम्हाला या ठिकाणी घ्यायला हवा की मी कोण म्हणून. मग अशा प्रकारे तो अनुभव येतो, त्याला ते ज्ञानमार्ग असं म्हणतात. आणि मग हे सर्व करण्याकरता काय असतं तर म्हणजे सद्गुरूची आवश्यकता. मग जो सत्याचा अनुभव ज्याला झालेला आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरू. श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी स्वतः जो आहे तो अध्ययन केलेला आहे आणि तो दुसऱ्याला समजवू शकतो, आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, नुसतंच शास्त्र वाचलेलं नाही पण त्याचा त्याला स्वतःचा अनुभव आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, तो दयाळू आहे की तुम्हाला सांगायला तयार आहे, सर्व काही तुम्हाला समजावून देतो, अत्यंत कष्ट घेतो समजवण्याकरता. आता हे सर्व आपल्या समोर आहे डॉक्टर काकांचं, यासाठी सद्गुरूची आवश्यकता लागते. आणि जेव्हा सद्गुरू म्हटलं म्हणजे मग सत्शिष्य पण त्या ठिकाणी आलाच. आणि याचा अर्थ हा होतो की जेव्हा सद्गुरूचं आम्ही विवेचन करतो, तर आम्हालाही जे आहे ते सत्शिष्य व्हायचं आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायला हवं. आणि म्हणून आपण हा जो समास आहे सद्गुरु लक्षण तो आपण सुरू करू. जे करामती दाखवेती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. पूर्वी म्हटलं की सुरुवातीला जे आहे ते समज काय करतात म्हणजे जे आहे ते कोण खरे गुरु नाही याच्याबद्दलच थोडं वर्णन पहिल्या 4 याच्यामध्ये करतात ओव्यांमध्ये, की ते म्हणतात की म्हणजे जे आहे ते कोणी चमत्कार करतं, कोणी विलक्षण क्रिया करतं, तर अशा प्रकारे जे करामध्ये दाखवती म्हणजे क्रिया करतं, आणि गुरु म्हणजे ती, पण सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. ते मोक्षदाते सद्गुरु या ठिकाणी नाही. सभा मोहन भुररी चेडके साबर मंत्र कवटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. म्हणजे नजरबंदी करणं, चेटूक करून भुरळ पाडणं, किंवा साबर मंत्र नाथपंथीयाचे मंत्रप्रयोग करून त्या ठिकाणी काहीतरी विलक्षण असं दाखवणं, चमत्कार दाखवणं, असं सर्व जे करतात म्हणजे ते जे आहे ते खरे गुरु नाही. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण
तुझा मार्ग, दृष्टिबंधने लाग वेग अभिलाषाचा. म्हणजे अनेक वनस्पतींचा रसायनाचा त्या औषधी प्रयोग करून सांगतील की अरे मी तुला हे सांगतो म्हणून धातूचं सोनं बनवण्याचा मार्ग सांगतील असंही म्हणतात. ते नजरबंदी करून ताबडतोब इच्छा पुरवतील अशाही प्रकारचं ते सांगतात. हे सर्व जे आहे ते गुरु समजले जातात. म्हणजे या ठिकाणी श्री बेलसरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ही आपल्या समाजाची हा एक समाजाचा रोग आहे. काय रोग आहे की म्हणजे जे आहे ते आम्ही त्या लोकांच्या मागे चटकन जातो आणि तो आत्मज्ञानी नसतो पण तरी पण त्यांच्या मागे मी चटकन जातो. जो आत्मज्ञानी असतो, जो ज्ञान आपल्याला देतो, जो खरा गुरु आहे, असे बरेचसे थोर महात्मा होऊन गेले. पण जे वरील चमत्कार दाखवतो त्यालाच आम्ही जे आहे ते गुरु मानतो. हा एक मोठा गैरसमज आपल्या भारतीय समाजामध्ये. गुरु श्री यांनी म्हटलेलं आहे आपल्या श्री गुरु चिंचोकरांनी की गुरु म्हणून घेण्याची इच्छा हा एक मानसिक आधार आहे. लोकेशना ही एक अत्यंत कामिनी आणि कांचन यापेक्षा सुद्धा जास्त बुरळ घालणारी आहे. मला लोकेशना आणि मला गुरु म्हणून घ्यायची जी आहे ती भावना जी आहे त्या ठिकाणी सहज उत्पन्न होते. त्याच्यापासून जे आहे आम्ही अशा गुरुपासून दूर राहायला पाहिजे. कारण की त्यांनी काय केलंय की समाजाची सुरुवातच लबाड गुरूंनी केलेली. म्हणजे पहिले ते वाईट सांगतात ते आणि नंतर ते चांगलं सांगतील. म्हणजे आता आमचे जे संत झाले आत्ताच्या काळामध्ये अरविंद विवेकानंद जे झाले ते सुद्धा त्यांचे देखील असे काही जर चमत्कार असतील तर ते चमत्कार जे आहे ते सहज घडलेले. त्यांनी केलंय असं नाही. ते चमत्कार ईश्वरी योजनेने घडलेले आहे आणि त्याचं श्रेय आहे ते घेत नाही. प्रसिद्धीच्या हव्यासपोटी सांगत लोकांना सांगत फिरत नाही. म्हणून लबाड माणसांपासून आम्हाला सावध करण्यासाठी हे सर्व उभ्या या ठिकाणी त्यांनी दिले आहे. आणि मग सांगितलंय पुढे त्यांनी की साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोड भरे जपा जयावरी ते विद्या शिकवते. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरुपरी साचार सद्गुरु नव्हे ती. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोण कोण आपले शिक्षण देणारे लोक ते सुद्धा गुरु असतात. साहित्य संगीत आहे, रागज्ञान आहे, गायन आहे, नृत्य आहे, तानपलटे अनेक वाद्य आहे, मंत्रशास्त्री आहे, मंत्रविद्या शिकवतात ते. त्याच्यानंतर ताईत आहे, गंडेदोरे शिकवतात. ही पोट भरण्याची विद्या म्हणून ते सांगतात. मग जो जातीचा जो व्यापार असतो त्या जातीतील माणसांना पोट भरण्यासाठी तेच तो व्यापार शिकवणारे ते सुद्धा गुरु. सुतार असेल तर सुतार असेल तर तो आपल्या मुलाला सुतार बी शिकवेल. जो माळी असेल आपल्या मुलाला माळी शिकवेल. शेतीवाडी असेल तर तो मुलाला शेती करवेल. तर जो व्यापार असेल त्याप्रमाणे जो आहे तो पुढचा त्या ठिकाणी सांगेल. पण ते गुरु खरे पण सद्गुरु नव्हे. आणि मग आपल्या आई बापांवर ते आले की आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पहिलं पार पाववेता तो सद्गुरु वेगळा. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पहिलं पार पाववेता तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चार सांगे तो साचार कुळगुरु परी ज्ञाने विण पहिलं पारू पाविजे नाही. म्हणजे आहे ते गायत्री मंत्र शिकवणारा सुद्धा भटजी हा गुरुच होतो. पण तो आत्मज्ञान करून पैलतीराला घेऊन जातो असं नाहीये. त्या ठिकाणी सांगे तो साचार कुळगुरु तो कुळगुरु आहे पण ज्ञानेविण पहिलं पारू. पण आत्मज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो भवसागर पार होणार नाही. माता पिता कसे म्हणे तेही गुरुच आहे. तरी पहिलं पार पावितात तेच तो सद्गुरु वेगळा. जो भवसागर पार करून घेऊन जातो तो सद्गुरु वेगळा आहे. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर म्हणजे सद्गुरूचं महत्व यांनी सर्वात जास्त सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करावं. म्हणजे श्री गुरु चिंचवकरांनी उदाहरण दिलं विवेकानंदांचं या ठिकाणी की म्हणे ते जे आहे ते त्यांची परिस्थिती अशी आली होती की मी आता नोकरी करून कुटुंबाचं पोट भरावं. पण त्यावेळेस त्यांनी जे आहे ते रामकृष्णांनी सांगितलेला मार्ग त्या ठिकाणी पत्करला. म्हणजे ते कुटुंबाकडे त्यांनी एक प्रकारे पाठ केली त्यावेळेस. कारण स्वामीजींची रामकृष्णांची अशी इच्छा होती आणि शेवटी स्वामीजींनी अंतःकरण कठोर केलं आणि गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी संन्यास घेतला असं त्यांनी वर्णन केलं. इव्हन रामकृष्णांना सुद्धा असं होतं की जेव्हा ते शिकत नव्हते त्यांचे मोठे भाऊ जे होते राम म्हणून
त्यांनी सांगितलं की अरे तू हे शिकत नाही, कसं काय तुझं होईल वगैरे म्हणून. ते म्हणे की ही पोट भरण्याची विद्या मला नको, अशा प्रकारे जे आहे त्यांनी सांगितलं. म्हणजे अध्यात्म विद्या जी आहे ती अत्यंत म्हणजे जी आहे ती अध्यात्म विद्या कशी आहे तर म्हणजे सर्वात महत्वाची जर कोणती विद्या असेल तर ती अध्यात्म विद्या आहे असं या ठिकाणी सांगायचं. आणि मग जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्म्याशी ऐक्यता करी. खऱ्या गुरुचं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की सद्गुरूचं प्रधान लक्षण काय आहे. म्हणजे प्रधान लक्षण हेच आहे की जो अज्ञान घालवतो आणि जीवाचं परमात्म्याशी ऐक्य करून दाखवतो, तोच खरा सद्गुरू. खरा सद्गुरू कोणता याचं या ओवीमध्ये दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे की जीवात्म्या परमात्म्याशी ऐक्यता करी, तो खरा गुरु आहे. बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत त्या देवभक्त एकांत करी तो सद्गुरू. म्हणजे देव आणि भक्त याचा वियोग झालेला असतो. म्हणजे एकीकडे जीव आहे आणि एकीकडे शिव आहे असं द्वैत निर्माण झालेलं असतं. आणि हे द्वैत जो आहे तो नाहीसं करतो आणि देव आणि भक्त याची गाठ करून टाकतो, त्यालाच त्यांनी सद्गुरू म्हटलेलं. तर सद्गुरू कोणाला म्हणावं, पहिले त्यांनी सुरुवातीला जे आहे ते म्हटलं की कोण खोटे गुरु आहे त्यांच्यापासून सावध राहा. आणि त्याच्यानंतर काही गुरु दाखवले त्यांनी की हे सुद्धा गुरु म्हणून होतील, पण ते सद्गुरू नाही, कारण ते अध्यात्मज्ञान देत नाही. आता अध्यात्मज्ञान जे देतात त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की पहिले त्यांनी सांगितलं की जीवाशिवाशी ऐक्य करवतात. देव आणि भक्त जर वेगवेगळे आहेत तर त्या देवभक्तांशी ते गाठ करून करवतात. म्हणजे जीव आणि शिव या दोघांना एकत्र घालतात. बहुव्याग्रे घालूनी उडी गोवत्सास तळात ओढी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. म्हणजे बहुरूपी वाघाने उडी घातली आणि काय केलं, झडप घालून काय केलं, गाय वासराची ताटाटूट केली. त्यांना म्हणायचं एखादा वाघ असेल आणि एक गाय असेल आणि वासरू असेल, जो काय करेल तो वाघ, तो म्हणजे वाघ जर गायीवर उडी घालेल तर वासरू एकीकडे पळेल, गाय एकीकडे पळेल, तर त्यांची ताटाटूट होईल. आणि त्या वाघाच्या जबड्यातून असा जो सोडवतो तो खरा. तर त्या ठिकाणी वाघ कोण आहे तर म्हणे हा जो या ठिकाणी वाघ जो आहे तो भवसागर म्हणजे संसार. संसाराने काय केलंय की आम्हाला संसाराने आमच्यावर झपट घातली आणि झपट घालून काय केलं, आमचं जे खरं स्वरूप आहे त्याच्यापासून आम्हाला दूर घेऊन गेलं. म्हणून हा दृष्टांत जो आहे फार अर्थपूर्ण आहे की गाय म्हणजे ईश्वर समजा आणि वासरू म्हणजे जीव समजा आणि वाघ म्हणजे संसार समजा. त्यामुळे वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशीच असायला पाहिजे, म्हणजे तो ईश्वरच आहे असं चिंतन त्याला असलं पाहिजे. पण मायेच्या किंवा पसारामुळे काय झालं तर म्हणे तो संसारामध्ये गुरफटून जातो आणि अविद्येच्या तळाख्यातून सोडवणारा जर कोणी असेल. सुंदर ओवी आहे की भव्याग्रे घालून उडी गोवत्साच तळा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. प्राणी माया ज्यावेळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. म्हणजे जीव मायेच्या जाळ्यात अडकतो आणि मग काय होतं तर म्हणे त्या कारणाने जो आहे तो प्रपंच म्हणजे प्रपंचामध्ये जो आहे तो प्रपंचामध्ये जो आहे ते दुःख त्याला होतं. मायेच्या जाळ्यात अडकल्याने काय होतं, प्रपंचाने दुःखाने तो गांजून जातात. ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणार. मग अशा दुःखी जीवांना जो मायेच्या तळातून दूर करतो त्याला त्यांनी सद्गुरू म्हटलेलं आहे. म्हणजे देहबुद्धी असल्यामुळे काय होतं की आम्हाला अहंता असते, आम्हाला ममत्व असतं, आम्हाला कर्तेपणा असतो, असं सर्व असतं आणि मग त्याच्यामुळे आम्ही दुःख भोगतो आणि त्याला त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. आणि त्याचं काय होतं म्हणजे सद्गुरू मदतीला येतो असं म्हणतो. आणि पुढची उभी आहे की प्राणी मायाजाळी पडला हे झालं. वासना नदी महापुरी प्राणी पुरता ग्लांती करी त्याने उडी घालून तारी तो सद्गुरू जाणार. म्हणजे काय की वासना नदी महापुरी असं म्हटलं तर वासना रूपी नदीला महापूर येतो आणि जीव त्याच्यामुळे काय होतं, प्राणी बुडता क्लांती करी म्हणजे गटांगळ्या खात जातो त्याच्या आणि गटांगळ्या खाऊन जे आहे तो बुडण्याच्या बेतात येतो आणि अगदी दीनपणे तो मदत मागतो आणि तिथे उडी घालून जो तारतो त्याला सद्गुरू म्हणावं. म्हणजे आम्ही काय करतो की हवं असतं, आम्हाला वासना असते, हवं असतं की हे हवं ते हवं ते हवं. म्हणजे प्रत्येक जण जे आहे ते काय असतं हवेपणाने वस्तूच्या मागे धावतात आणि जणू काय वासनेच्या प्रवाहामध्ये आम्ही ढकलले जातो. वासना कधी थांबतच नाही.
पण माणूस मात्र पाहता पाहता तो डिसेपिअर होऊन जातो, म्हणजे मृत्यूला पोचून जातो. आम्ही आपलं जन्मभर जे आहे ते ह्याच्याच मध्ये असतो की आता मला हे हवं, आता मला हे हवं. 60 वर्षानंतरचे जे प्रोजेक्ट आणि 60 वर्षानंतरचे प्लॅनिंग ते वेगळ्या प्रकारचं असतं, पण तिथे प्रोजेक्ट असतो, तिथे प्लॅनिंग असतो, तो काही तिथे समजत नाही, संपत नाही. याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ हा झाला की ती वासनेच्या पकडीतून तो जीव जो आहे तो तिकडनं बाहेर निघत नाही. गर्भवास साकडी इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी. म्हणजे गर्भवास साकडी इच्छा बंधनाची. तर वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामुळे जीवाला गर्भवासाचे मोठे दुःख भोगावे लागते. म्हणजे परत मृत्यूपासून मृत्यूपर्यंत जायचं. वासना जर राहिली, मृत्यू झाला, तर परत जो आहे तो जन्म होईल आणि परत वासना त्या पूर्ण करण्याकरता प्रारब्ध समोर येईल. त्या वासना पूर्ण होतील, त्या वासनामधनं इतर वासना निर्माण होतील आणि परत तो मृत्यू त्या ठिकाणी तसाच होईल. आणि अशा प्रकारे काय होईल? गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. पण आत्मज्ञान देऊन जो बेडी हा चटकन सोडवतो त्याला ते सद्गुरू म्हणतात. ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरू स्वामी. आणि मग त्यांनी म्हटलं की फोडून शब्दाचे अंतर, फार महत्वाची ओवी ही. म्हणजे पुष्कळ ठिकाणी आपल्याला जे आहे ते हे ऐकायला मिळते की फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथांचे. तोची गुरु माहेर म्हणजे तेच गुरु विश्रांती स्थान. आमचं विश्रांती स्थान तो सद्गुरू आहे, जो काय करतो? शब्द फोडून, शब्दाचं टरफल काढून, शब्दाचा अर्थ सांगून, त्याचं लक्षात सांगून आम्हाला जो आहे तो काय करवतो? तो म्हणतो आत्मज्ञान करवतो. शब्दाचा अंतरंग सांगतो, शब्दावरून अर्थाकडे कसं जायचं तो सांगतो. आणि त्याचं सर्व लक्ष परमात्माच असतो. म्हणजे आत्मस्वरूपच त्याचं लक्ष असतं. मग अर्थस्वरूपाकडनं ते आत्मस्वरूपाकडे नेतात. अर्थाकडून आत्मस्वरूप कसं गाठायचं आहे असं ते सांगतात. मग असे सद्गुरू जे आहे ते अनाथ जीवांचं विश्रांती स्थान असतात असं ते म्हणतात. हे महत्वाचं आहे की फोडणे शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोचे गुरु माहेर अनाथ. वेदांत सिद्धांत दादांत याची पाहावी प्रचिती, निर्विकार सोयीचं जेथे. म्हणजे या ठिकाणी एक नव्या दासबोधामध्ये समर्थांनी उभी टाकलेली आहे, त्याचा अर्थ यांनी श्री गुरु चिंचोकराजींनी सांगितलं या ठिकाणी की वेदांत याचा अर्थ जो आहे तो वेदांमधील अद्वैत तत्वज्ञान वेदांत, आणि सिद्धांत म्हणजे शास्त्रातील अद्वैत सिद्धांत, आणि दादांत म्हणजे वेद आणि शास्त्र यातील अद्वैताची सद्गुरूंनी घेतलेली प्रत्यक्ष अनुभूती. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान जे आहे ते वेदांताचा अद्वैत तत्वज्ञान, शास्त्रातला अद्वैत सिद्धांत आणि त्यांचं स्वतःची प्रचिती, याला त्यांनी त्रिविधा प्रचिती असं म्हणतात. ही त्रिविधा प्रचिती काय करतं? म्हणजे सद्गुरूकडे असते, आणि सद्गुरू काय करतात? ते ही त्रिविधा प्रचिती त्याला दाखवून, त्याला त्याचा अनुभव करून शिष्याला निर्वासन करतात. अशा प्रकारे सद्गुरूचं महात्म्य या ठिकाणी आहे की वेद वचन शास्त्र वचन त्याचं अंतरंग जे आहे ते सांगून, सद्गुरू स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव सांगून ते अशा प्रकारे जे आहे ते सांगतात. आणि फोडणे शब्दाचे अंतर, वस्तू दाखवे निज सार, त्याचे गुरु माहेरनाथांचे. जीव एक दशी बापुडे, त्यास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. 16व्या ओळीकडे पण आलेलो आहोत या ठिकाणी. आणि ते म्हणतात की 16व्या ओळीचा अर्थ त्यांनी अशा प्रकारे दिलेला आहे की जीव बिचारा एकदेशी असतो. जीव एकदेशी बापुडे. एकदेशी म्हणजे काय? तर म्हणजे एकदेशी म्हणजे एकांती, एकांगी, अपूर्ण. देशकाल परिस्थितीमधून त्याला आहे सर्व. देशकाल परिस्थितीमध्येच तो वेढलेला आहे, तो परिच्छिन्न आहे. म्हणजे तो जो आहे तो लिमिटेड आहे, सीमित आहे. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म तयास ब्रह्मची करी रोकडे. ब्रह्म कसं आहे? सर्वदेशी आहे, सर्वांगी आहे, पूर्ण आहे, स्थळकाळ परिस्थितीच्या बियॉन्ड आहे, ते अपरिच्छिन्न आहे. मग आपल्या उपदेशानं काय करतात? फेडी संसार साकडे वचन मात्रे. वचन मात्रे म्हणजे उपदेशाने. मग काय करतात? उपदेशाने सद्गुरू जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप, फेडी संसार, त्या संसाराचं संकट नाहीसं करून त्याला ब्रह्मस्वरूप करवतात. असं सद्गुरूंच्या शब्दामागे त्यांच्या तपश्चर्येचं मोठं सामर्थ्य असतं. ते केवळ शब्दांनी शक्तिपात करतात आणि त्यांचे शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरात घुसतात. जीवाची अंतरंग रचना बदलण्या इतका विलक्षण बदल तिथे घडवून आणतात.
म्हणून सद्गुरूच्या शब्दांना फार मोल असतो असं या ठिकाणी. तर महत्वाचं आहे या ठिकाणी 16वा आणि 17वा काय की जे वेदाचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. म्हणजे वेदाचं अंतरंग काय आहे, उपनिषद आहे. उपनिषदामध्ये काय आहे तर म्हणे ब्रह्मज्ञान आहे. मग ते ब्रह्मज्ञान कसं आहे तर म्हणे ते गुप्त आहे. मग ते ज्ञान सद्गुरू काय करतात म्हणजे बाहेर काढतात आणि लहान मुलांना जसं घास भरवून आई जी आहे ती घास भरवते, एक काऊचा एक चिवचा अशा प्रकारे जे आहे म्हणत तिला घास भरवते, त्याप्रमाणे जे आहे ते सद्गुरू जे आहे त्या आपल्या बोलण्याने हळूहळू शिष्याला कानामध्ये घालतात, त्याला श्रवण करवतात. शिष्याचा अधिकार आणि धारणा शक्ती जो आहे ती वाढवतात आणि त्याला आत्मज्ञानाची गूढ रहस्य सोपे करून सांगतात. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव आणि तोची एक गुरुराव ऐक्य रूपे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलंय पुढे की म्हणजे वेद असो, शास्त्र असो, थोर सत्पुरुष असो, सर्वांचा आत्मस्वरूपाचा अनुभव एकच असतो. ज्ञान या दृष्टीने सर्व आत्मज्ञान सारखंच असतं आणि साक्षात्कार या दृष्टीने सर्वांचा आत्मसाक्षात्कार समान असतो. म्हणून वेदशास्त्र सत्पुरुष ज्ञानुभवाने एकरूप झालेले असतात. म्हणून वेदांचं रहस्य, वेदशास्त्र, वेद आणि शास्त्र, शास्त्राचं रहस्य हे कसं आहे तर म्हणे वेदाचं रहस्य आणि शास्त्राचं रहस्य आणि सत्पुरुषांचा अनुभव हे तिन्ही एकरूप झालेले असतात. आणि म्हणून सद्गुरूचा उपदेश जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे या ठिकाणी. तर जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. म्हणजे काय करतात ते सर्व जे काही संशय आमचे आहे ते सर्व संशय जे आहे ते या ठिकाणी स्वयंमुक्त करी, ते सर्व संशय काढून टाकतात आणि मोठ्या आदराने स्वधर्माचे आचरण हा सद्गुरू करतो आणि वेदाला विरुद्ध असणारे, आत्मज्ञानाला असणारे जे आहे ते आचरण मिथ्या भाषण करणे त्याला माहीत नसते. तो गुरु नव्हे भिकारी आणि झडे आला. आत्मज्ञान फारच सूक्ष्म असल्याने सद्गुरूच्या देहावर अथवा दैनंदिन व्यवहारात त्याचे अमुक चिन्ह दाखवता येत नाही. त्याचा फायदा घेऊन खोटे गुरु जगात बुकाळतात. म्हणून सद्गुरू नाही कोण आता हे समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणजे पुढे सांगतात हे 20व्या ओळीपासून जे आहे ते सुरू होईल. आता आपण ते आता पुढच्या वेळेस घेऊ पण आपला वेळ थोडा झालेला आहे. पण या ठिकाणी जे आहे ते सद्गुरूचं महात्म्य आम्ही पाहिलं. सद्गुरू कोणाला म्हणून नाही तेही त्याच्या ओव्या आम्ही इथे पाहिल्या. आणि सद्गुरूचं म्हणजे जे आहे ते आम्हाला कशा प्रकारे आवश्यक आहे, किती आवश्यक आहे. म्हणजे सर्व प्रकारचा संशय अगदी मुळासकट जो नष्ट करतो तो सद्गुरू. आणि म्हणून अशा सद्गुरूंना जे आहे ते आम्ही अत्यंत आदराने या ठिकाणी नमन करतो. आणि नमन करून मी थांबतो. परत एकदा मी गुरु ब्रह्मा म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. मनोबुद्धिहंकार चित्तानिनाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं
न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम्।